आता याच्यातलं थोडं काढून ठेवायचं आहे. अळणी मटण थोडं काढून ठेवते लहान मुलांना खाण्यासाठी. लहान मुलांना मटण खाण्यासाठी काढून ठेवते. हा चिकन सॉरी. बाजूला आता काढून ठेवले. त्याची भाजी बनवते. चिकन आता बाजूला काढून ठेवले. थोडंसं त्यात तेल घालते, जरा लय घालत नाही. आता ऑलरेडी तेल थोडंसं वाटलेलं जादा. ही पेस्ट करून ठेवलेलं आहे. अद्रक, लसूण, तीळ आणि कांदा आणि टमाटे. चांगलं परतून घ्यायचं. आता छान मस्त रस्सा करायचा गावरान आपला, झणझणीत खणखणीत. हे गावरान मसाला टाकलाय, काळा तिखट, घरचं काळा तिखट टाकलंय. चांगलं परतून घेते तेल सुटेपर्यंत. ह्याला ते खमंग कालवून घेते. ह्याच्यात थोडासा चिकन मसाला टाकतो, अजून छान होते कालवण. गरम पाणी ओतलं याच्यात. चांगलं थोडी याला तरी असतो, जरा शिजवून घ्यायचं. जरा थोडं लागली चांगले एकदम छान तरी सुटायला लागले. तुम्ही बघत राहा किती छान सुटले याला तरी. छान वास यायला लागला. आता ही याच्यात चिकन वाटते. याच्यात गरम पाणी उकळलं, थंड पाणी नाही. थंड पाण्याने चव जाते भाजीची. चवीला मीठ टाकते. त्याच्यात थोडं जरा जादा टाकलं होतं, थोडं कमी टाकलं. चांगलं उकळी यायला लागलेला. आता चांगलं सुंदर शिजतंय. जरा थोडं 1-2 मिनटं अजून जास्त शिजवते, म्हणजे ह्याला खमंगपणा येते. बघा किती सुंदर झाले. ह्याला तरी किती छान आली आईने. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकते जरा. तर बघा ह्याच्यात छान ग्रीन ताजी कोथिंबीर टाकते. अजून छान वास यायला लागला. मस्त झाले कालवण. एकच नंबर भाजी झालेली आहे. बघा किती छान तरी आली, एकदम मस्त खमंग. किती सुंदर झाले कालवण भाजी. लाईक करा, ह्याला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की भाजी आवडली आम्हाला. थँक्यू. आता थोडं शिजवते ह्याला आणि बंद करते गॅस.